विदर्भ न्यूजची विशेष बातमी भाग 1। अरे बापरे, कारवाईच्या भीतीने एका रात्रीमधून 200 ट्रक रेतीसाठा गहाळ। जीपीएस आणि कॅमेरा नियंत्रण कक्षात झाले नसेल का चित्रीकरण? प्रसार माध्यमांच्या अवैध रेती उपसा बातम्यांवर शिक्कामोर्तब। जीपीएस आणि कॅमेरा ठरले बुजगावणे। नदी पात्रातील कॅमेरा बंद। एकाच ट्रकमध्ये जीपीएस कॅमेरा लावलेला उर्वरित मध्ये का नाही? धामणगाव रेल्वे शासकीय रेती डेपोच्या कर्म कहाणीचा पाढा माध्यमांनी वाचणे सुरू केल्यानंतर जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले असून कारवाईच्या भीतीने धामणगाव रेल्वे तालुक्यातील शासकीय रेती डेपोमध्ये असलेला शेकडो ब्रास रेतीसाठा एका रात्रीतून गहाळ केल्याचे खात्रीलायक वृत्त आहे। दरम्यान सतत टीका होत असलेला माती व दगड धोंडे मिश्रित रेतीसाठा सुद्धा रेती माफियांनी रातोरात लांबविला असल्याने प्रशासनाकडून होणाऱ्या कारवाईची खबर लागल्याने सदरची धावाधाव सुरू असल्याचे तालुक्यात बोलले जात आहे। दरम्यान एरवी कर्तव्य तत्परतेचा ढोल बडविणाऱ्या तालुका महसूल प्रशासनाच्या जीपीएस आणि कॅमेरा नियंत्रण कक्षात ही बाब निदर्शनात आली नाही काय? आणि आली असेल तर प्रशासन काय कारवाई करणार असा प्रश्न खऱ्या अर्थाने उभा राहिलेला आहे। धामणगाव रेल्वे तालुक्यातील शासकीय रेती डेपोच्या संदर्भात सर्वच प्रसार माध्यमांनी पर्दाफाश करताच जिल्हा प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर आले आहे। दरम्यान गुरुवारी रात्रीपासून धामणगाव रेल्वे तालुक्यातील शासकीय डेपोत असलेला शेकडो ब्रास रेतीसाठा हा ट्रकच्या माध्यमातून एका रात्रीतून रिकामा करण्यात येत आहे। तर दुसरीकडे तुम्ही ओके करा मग आम्ही कारवाई करतो अशाचा हा प्रकार आहे। अशा शंका कुशंकांना पेव फुटले असून जिल्हा स्तरावरून होणाऱ्या कारवाईपूर्वीच रेतीसाठा गहाळ करण्याचा हा प्रकार असल्याचे बोलले जात आहे। एकंदरीत जर कारवाई पूर्वीच रेती माफियांना कारवाईची भनक लागत असेल तर मग कारवाईचा फार्स कशाला असा सवाल सामान्य नागरिकांकडून विचारला जात आहे। बोधिसत्व काळे, विदर्भ न्यूज, धामणगाव रेल्वे।